संतोष देशमुख खून प्रकरणातील हे आरोपी आहेत आणि त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे। आणि या घडीची एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडचा नवा व्हिडिओ समोर आला आहे। शरण येत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। या घडीची अत्यंत मोठी बातमी आहे। वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला आहे। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। आपण ही दृश्य बघत आहोत। सध्या व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतरची ही अतिशय महत्त्वाची दृश्य आहेत। वाल्मिक कराड हा स्वतः खरं तर शरण जातोय। पुणे पोलीस यांच्यासोबत उपस्थित बघायला मिळतात। वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आला आणि त्याच नंतर वाल्मिक कराड आता या ऑफिसमध्ये शरण गेल्याचं बघायला मिळतं। राजकीय देशापोटी माझं नाव जोडलं जातंय। केज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे। पुणे पाषाण रोड इथं मी सरेंडर होत असल्याचं वाल्मिक कराड यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि त्याच अनुषंगाने आता वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण गेल्याचं बघायला मिळतं। मी दोषी दिसलो तर न्यायदेवतेने दिलेली शिक्षा मी सहन करेन असं देखील वाल्मिक कराड याने या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत। सध्या वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण गेलेला आहे। या घडीची राज्यातली अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुण्यात CIDला तो शरण गेला आहे वाल्मिक कराड। पुणे पोलीस आणि याच पोलिसांना आता वाल्मिक कराड शरण गेल्याचं बघायला मिळतंय। या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राचं राजकारण असेल इतर घडामोडी याच प्रकरणाभोवती कुठेतरी बघायला मिळत होते आणि त्या अनुषंगाने आता वाल्मिक कराड अखेर CID पोलिसांसमोर शरण गेलेला आहे। या संदर्भात राहुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राहुल, आपण बघतोय अखेर वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर स्वतः वाल्मिक कराड हा CID समोर शरण गेलेला आहे। सखोल विश्लेषण। पोलिसांना सापडलं नाही वाल्मिक कराड, तो शरण आला, याच्यातच सगळं आलं। कारण आता 23-24 दिवस झालेले आहेत। वाल्मिक कराडवरती खंडणीचा पहिला गुन्हा दाखल झाला, त्याच्यानंतर 24 दिवसानंतर वाल्मिक कराड हा पोलिसांच्या समोर स्वतः शरण आला। त्याच्यासाठी 9 पोलिसांची पथकं स्थापन करण्यात आलेली होती। CID कडे हा तपास दिलेला होता आणि तरी सुद्धा CIDला वाल्मिक कराडला पकडता आलं नाही। याच्यातच अनेक गोष्टी दडलेल्या आहेत। महत्वाचं काय आहे की वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये त्याची संपत्ती जप्त करण्याचा त्यावेळेला राज्य सरकारने निर्णय घेतला। त्याच्या जवळच्या अनेक माणसांची चौकशी सुरू झाली। त्यानंतर हा फास जवळपास आता वाल्मिक कराडचा आवळला गेलेला आहे हे दिसतच होतं। पर्याय संपलेले होते वाल्मिक कराड समोरचे आणि त्याच्यानंतर आता हा सामोरे आलाय। पुण्यात जे CIDचं मुख्य ऑफिस आहे त्या मुख्य ऑफिस समोर तो हजर झाला आणि गंमत काय वर्षा की तो हजर होणार आहे याच्या माध्यमांना जवळपास 3-4 तास आधीच सगळी माहिती मिळालेली होती। म्हणजे पोलिसांना सुद्धा त्यांना कळवलं होतं की मी हजर होणार आहे आणि त्याच्यानंतर तो हजर झाला। हे एका अर्थाने पोलिसांचं अपयश आहे की पोलिसाला त्याला पकडता नाही आलं। वाल्मिक कराड हा स्वतः हजर झाला। आता वाल्मिक कराड हजर झाल्यानंतर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, CIDने ताब्यात घेतलंय। त्याच्यानंतर आता तो बऱ्याच गोष्टी, मुख्य म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला तो गुन्हेगार ठरतो का याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। कारण वाल्मिक कराड हा सोकॉल्ड आखा आहे अशा पद्धतीचे आरोप त्याच्यावरती होत होते। पण गंमत अशी आहे की तो हजर व्हायच्या आधी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ पण जारी केलेला आहे आणि त्याच्यातनं तो काय सांगतोय हे महाराष्ट्राला कळेलच। पण वाल्मिक कराड हा पोलिसांसमोर शरण आला, हजर झाला की ज्या पोलिसांचा इतका मोठा नावालौकिक आहे
की स्कॉटलँड नंतर महाराष्ट्राचेच पोलीस असे म्हणत होते, तर महाराष्ट्राच्या पोलिसांना तो काही सापडला नाही. मध्ये त्याचं शेवटचं जे लोकेशन होतं ते उज्जैनचं ट्रेस करण्यात आलेलं होतं. तेव्हा उज्जैनच्या त्याच्या सोबतीला काही पोलीस पण होते आणि अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झालेले होते की एक तर त्याला एवढे गुन्हे दाखल असताना पोलीस संरक्षण दिलं कसं. बरं, आपल्याकडे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना त्या जिल्ह्याचे वेगळे पोलीस असतात, हा बीडचाच पोलीस होता. असं सगळं घडत असताना आणि आरोपाची राळ आता धनंजय मुंडे यांच्या दिशेनं जात असताना वाल्मिक कराड हजर झालेला आहे आणि हजर झाल्यानंतर आता पहिला तपास वर्ष हा होईल की हे जे 2 कोटीचं खंडणी प्रकरण होतं, या 2 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकचा नेमका सहभाग काय, त्याबरोबरच संतोष देशमुख यांची जी दुर्दैवी हत्या झाली ही हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाली का. कारण मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जे निवेदन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही, याच्यामध्ये कोणीही कितीही मोठा असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही, अशा पद्धतीचं सभागृहाला निवेदन दिलेलं असल्यामुळं आता पहिला तपासाचा भाग असेल तो वाल्मिक कराड या 2 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांना काय सांगतो आणि त्याच्या तपासाच्या भागानंतर पुढे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिकचा सहभाग येतो का. आणि त्याहून महत्वाचं काय आहे की वाल्मिक कराड याच्या अनुषंगाने बीडच्या राजकारणात जी काही उलटापालट आता आपण सध्या पाहतो, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सगळेच आरोप करतायत आणि त्या आरोपाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे आहेत आणि काही प्रमाणामध्ये पंकजा मुंडे आहेत. तर या दोघांच्याही संदर्भामध्ये काही नवीन खुलासे होतात का. कारण जसं अंजली दमाने राहुल, तुम्ही असेच